पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत हिंगोली नगरपालिका निवडणुकीची चर्चा राज्यभर गाजली। याचं प्रमुख कारण होतं भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एकमेकांवर केलेले अतिशय खालच्या स्तरावरचे आरोप। हिंगोली नगरपालिकेची निवडणूक विकास मिशन ध्येय धोरणे यावर न लढता कोणत्या आमदारांनी कुठं काय केलं, एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीवरच लढण्यात आली। गुटखा मटका वैद्य धंदे दारू याशिवाय घरात येऊ देण्याची लायकी नाही असं निम्न स्तरावरचे आरोप आमदार तानाजी मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांनी एकमेकांवर केले। यामुळे हिंगोली नगरपालिका निवडणुकीची चर्चा आणि झालेले आरोप हे महाराष्ट्रभर गाजले। हिंगोली नगरपालिका निवडणुकीचे अजून निकाल लागले नाही। 21 डिसेंबर नंतर यावर या दोन्ही आमदार यांचे संबंध आणखीनच तिखट होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती। विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांसोबतच आमदारांचे कार्यकर्ते सुद्धा एकमेकांविरोधात सामाजिक माध्यमांवर टीका करत होते। अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा समाज माध्यमावर दोन्ही आमदारांचा एक फोटो व्हायरल होतोय। या फोटोमध्ये दोन्हीही आमदार हसत खेळत अगदी गळाभेट घेऊन फोटो काढत आहेत। हा फोटो हिवाळी अधिवेशनात पोहोचलेल्या दोन्हीही आमदारांनी नागपूर इथं काढल्याचं बोललं जात आहे। आता हे फोटो संतोष बांगर यांचे कार्यकर्ते शेअर करून दोघेही एकत्र झाल्याचा संदेश देत आहेत। त्यामुळे दोन्ही आमदारांवर समाज माध्यमांवर सामान्य नागरिक मतदारांकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आहे। भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते यांनी आमदार तानाजी मुटकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार संतोष बांगर हे आमदार तानाजी मुटकुळे यांना सरेंडर झाल्याची पोस्ट समाज माध्यमांवर टाकत आहेत। आता या दोन्ही आमदारांचं भांडण हा नगरपालिकेपुरता देखावा होता की खरंच दोन्ही आमदारांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले होते, यावरून सामान्यांमध्ये शंका उत्पन्न होतीये। अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिकांनी राजकारणात नेते कुठपर्यंत जाऊ शकतात याचं हे उदाहरण म्हणून सांगतायत। असो, आपल्याला काय, शेवटी राजकारण आहे। तरी म्हणतातच ना, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। तसंच कदाचित या दोन्ही आमदारांचं झालं असेल।